घाटी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी माणूस पाठवला होता. अनिल देशमुख यांनी हा दावा केलाय. प्रतिज्ञापत्र करून दिलं तर ईडी सीबीआय मागे लागणार नाही असं देखील फडणवीस म्हणाल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे आणि पवारांवर आरोप करा अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र ते होतं असा दावा करत अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समझोता करण्यासाठी एक माणूस पाठवला. माझ्यावर स्वतः फोनवर बोलला आणि म्हणाला, अनिल देशमुख साहेब तुम्ही आमच्या बरोबर एक ॲफिडेव्हिट पाठवताय, ॲफिडेव्हिट करून द्या. आणि ॲफिडेव्हिट करून जर दिला तुमच्यावर ईडी नाही सीबीआय नाही. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की अनिल देशमुख आपके साथ जिंदगीभर समझौता करेगा नाही. अशा पद्धतीनं मला त्यानिमित्तानं ॲफिडेव्हिट करण्याचा आग्रह केला होता. आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेवर आरोप करा, पवार साहेबांवर आरोप करा, अजून बाकी लोकांवर आरोप करा, यांना अडचणीत आणा, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट मला करायला लावलं होतं.